चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम्। एक बाणी एक पत्नी एक वचनी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रजीचं चरित्र जीवाचं कल्याण करणारा आहे। रामकथा जीवनाची व्यथा कमी करण्यासाठी आहे। रामकथा प्रपंचामधील सर्व प्रश्नांची उत्तर आहे। रामकथा संसारात तापलेल्या जीवाला शांती प्राप्त करून देणारी आहे, तर रामकथा जीवनामधील दुःखाच्या वजावाकीचं साधन आहे। असे सुरस अवीट पवित्र गोड श्रीरामकथा। आज श्रीराम कथेचा 5वा दिवस। गेली 4 दिवस तुम्ही आम्ही सर्व रामकथा चिंतन करण्याच्या संबंधाने एकत्रित आलेलो। सन्माननीय दशरथजी पाटील इंगळे, त्यांचा सर्व परिवार, सर्व ग्रामस्थांच्या आग्रहास्तव घडवून आलेला हा दिव्य आणि भव्य असा सोहळा, या कार्यक्रमाचे मार्गदर्शक इंगळे परिवाराचं श्रद्धास्थान पूजनीय प्रकाशजी बोधले महाराज, त्यांनी परिवाराच्या वतीनं दिलेल्या निमंत्रणामुळे गेली 4 दिवस तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा लाभ झाला। या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी, ज्या संतांचं हे जन्मगाव आहे लालबाजी महाराज इंगळे, त्यांचे नातू परवापासून इथे उपस्थित आहे। नातवाला आजोबाचा नमस्कार। ते भरत महाराज या कार्यक्रमाचे निवेदक, जगमेई साई आसाराम, तुम्हालाही नमस्कार। पुढे बसलेले सर्व आमचे नेहमीचे मान्यवर श्रोते, या कार्यक्रमाचं अधूनमधून स्मरण करून देणारे लालासाहेबजी पवार, कुमार भाऊजी देशमुख, लालासाहेबांना याच्यापेक्षा अन्नदानात आनंद जास्त आहे बरं का, तिकडेच असतात ते सकाळपासून। बेशे सरकार आता 2च दिवस राहिल्या, हजर आहे। शूटिंगवाले, पत्रकार, साऊंडवाले, उपस्थित माझ्या माय बहिणी, वडीलधारी मंडळी, लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते, तरुण बांधव, या सर्वांच्या एकोप्यानं कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य। आपण कालपर्यंत कथा श्रवण केलेली आहे, केवट कथा। आज नियोजित वेळेमध्ये सीताहरणपर्यंत आपल्याला पोचायचं आहे। दशरथ राजे उद्या लंका पेटवायची, परवा रावण मारून रामराज्यावर बसवायचा, बस आलं उरकत आता। सीता माता आणि गुहगचे एक रात्र विश्राम भारद्वाजीच्या आश्रमात प्रातःकाळी स्नानादी कर्म आटोपल्यानंतर अति नम्रतेनं रामचंद्र प्रभू भारद्वाजीला म्हणाले, बाबा जाने का रस्ता बताओ। संपूर्ण रामायणाच्या बाबतीत चिंतन करा, पण 14 वर्षाचा वनवास, त्या वनवासाच्या काळात बरं का शेठजी, हो म्हणत जा, रामचंद्र प्रभूंनी 3 ऋषीला 3 प्रश्न विचारले 14 वर्षात। एक प्रश्न अगस्त्यजीला, एक प्रश्न वाल्मिकीजीला, एक प्रश्न भारद्वाजजीला। प्रश्न वेगवेगळ्या। अगस्त्यजीला राक्षस मारण्याचे मंत्र विचारले, वाल्मिकीजीला राहण्याचं ठिकाण विचारलं, भारद्वाजजीला जाण्याचा रस्ता विचारला। आणि त्याच्यामध्ये एक मर्मही आहे, थोडं वेगळे लावतो आज, ठीक आहे आसाराम। अरे राक्षस मारण्याचे मंत्र अगस्तीलाच का विचारले? याचं कारण आहे, रामचंद्र प्रभूला वैरी मारायचा आहे, तो समुद्राच्या पलीकडे आहे। मग समुद्राच्या पलीकडचा वैरी मारण्यासाठी समुद्र पिऊन टाकण्याची ताकद ज्या महात्म्यात आहे, मंत्र त्या अगस्तीला आहे। हां, हे लक्षात घ्या। समुद्र कोणी प्राशन केला? जवरी तवरी समुद्र करी गर्जना, जव त्या अगस्ती ब्राह्मणा देखील नाही बाप। आणि ते काय जादूचे प्रयोग म्हणून नाही, थोडंसं वेगळं सांगतो, जादूचे प्रयोग म्हणून रविदास, जादूचे प्रयोग म्हणून नाही। मग त्याचं कारण घडलं, 1 मिनिटात सांगतो। आतापी, वितापी आणि विलवल नावं लक्षात राहील ना? नाही राहिले तर पुन्हा पुढच्या वर्षी बोलवा। हां, हे 3 मायावी राक्षस, आतापी, वितापी, विलवल, बिरबल नाही, विलवल, माणसं मारायचा धंदा यांचा। हातात हत्यार घ्यायचे नाही,
एक अन्न व्हायचं, एकानं पाणी, एकानं अन्नदाता. बरं काय, तिघाचाही उद्योग. आणि जिथं अडचण आहे अशा अडचणीच्या ठिकाणी कुठं पाणी अन्न मिळत नाही त्या ठिकाणी यांनी अन्नक्षत्र सुरू करायचं, बोर्ड लावायचा. आमच्या येथे अन्नदान चालू आहे, सर्वांनी लाभ घ्यावा. फुकट जेवणारे तुटून पडायचे बरं का शेठजी. आणि अन्न पाण्याच्या रूपात हे राक्षस गेले की अन्नदाता राक्षस असायचा, त्यानं दुसरं ग्राहक आल्यावर आवाज द्या, चला रे बाहेर, दुसरं ग्राहक आलं की मग ते अन्न पाण्याच्या रूपात गेलेले राक्षस जेवणाऱ्याचे पोट फाडून बाहेर. असा उद्योग माणसं मारायचा, आतापी वितापी विलवल. योगायोग की त्या रस्त्यानं एक दिवस अगस्ती आले. अन्नदाता झालेला राक्षस अगस्ती ज्याला म्हणाला, जेवण करा. अगस्तीजी जेवायला बसले. अन्न आणि पाण्याच्या रूपात दोन राक्षस अगस्तीच्या पोटात गेले, यांना कल्पना नाही. आणि जेव्हा दुसरं ग्राहक आलं तेव्हा हा अन्नदाता राक्षस, चला रे बाहेर, चला रे बाहेर म्हटल्यावर अगस्तीच्या पोटात गडबड सुरू झाली. अगस्तीनं विचार केला की चांगलं ताजं अन्न सेवन केलं, पोटात का दुखतं. डोळे मिटले, अंतर्ज्ञानानं बघितलं की हाही राक्षस आहे आणि अन्न पाण्याच्या रूपात गेलेले याचे दोन भाऊ माझ्या पोटात आहे, ते पोट फाडून बाहेर येतील. अगस्त्यजीनं कमंडलूतलं पाणी घेतलं, सेठजी अभिमंत्रित केलं, पोटावून फिरवलं, दोन्ही राक्षस जळून भस्म झाले आत पोटात. आणि हे आवाज देतं, चला बाहेर गिराईक आलं, चला बाहेर गिराईक आलं. अगस्ती म्हणले, थांब, तुलाही नाही ठेवत. आणि मग कमंडल उचलले, धावले त्याच्या मागं. तो पुढं नाही मागत, ते पुढं नाही मागत, ते पुढं. पळता पळता त्यानं समुद्र गाठला. दशरथजी समुद्र गाठला. पाहिलं तर अगस्ती जवळ जवळ आलेले होते. म्हणले, आता मारतंय म्हातारं मला. टाकली उडी राक्षसानं समुद्रात, पाण्याचं रूप धारण केलं. अगस्ती तर पोचले, पण रूप पाण्याचं. आता एवढ्या समुद्राच्या पाण्यातून याला ओळखायचा कसा. क्रोधानं लाल झालेले बाबा एका वंजळीत समुद्र प्राशन केला आणि पोटावून हात फिरवून राक्षस जाळून भस्म केला. म्हणून जवरी तवरी समुद्र करी गर्जन, जव त्या अगस्ती ब्राह्मणा देखिले नाही बाप. आणि म्हणून समुद्र पिऊन टाकायची ताकद ज्या अगस्तीमध्ये आहे. आणि रामचंद्राला वैरी मारायचा तो समुद्राच्या पलीकडचा आहे. आणि म्हणून समुद्राच्या पलीकडचा वैरी मारण्यासाठी समुद्र पिऊन टाकण्याची ताकद असणाऱ्या महात्म्याला मंत्र विचारले राक्षस मारण्याचे. 3 ऋषीला 3 प्रश्न 14 वर्षात. एक प्रश्न अगस्तीजीला, एक प्रश्न वाल्मिकीजीला. वाल्मिकीजीला राहण्याचं ठिकाण विचारलं. त्याचं कारण आहे, वाल्मिकीजीच्या आश्रमात पशुवैरत्व विसरले होते. जन्मजात वैर, हाडवैर. हाडवैर कळतं ना, हाडा हाडात वैर रे, हाडा हाडात वैर. तुम्हाला जर बघायचं असेल तर बगळ्याचं हाड आणि माशाचं हाड काचेच्या भांड्यात ठेवा, झाकण लावून द्या. 1 महिन्याने भांडं उघडा, एकच हाड दिसेल बगळ्याचं, माशाचं आपोआप विरघळलेलं असेल. हे हाडा हाडाचं वैर्या. अजून एक प्रयोग सांगतो. लांडगान शेळी, शेळीच्या कातड्यानं तबला मडवा, लांडग्याच्या कातड्यानं डग्गा मडवायचा. लांडग्याच्या कातड्यानं, शेळीच्या कातड्यानं तबला. तो 7व्या मजल्यात ठेवा तबला, डग्गा तळमजल्यात ठेवा. नुसता वाजवा बरं का बेशे सरकार. डग्गा वाजवायचा, याच्या आवाजानं तबला फुटला पाहिजे 7व्या मजल्यावरचा, कारण ते कातडं शेळीचं आणि हे लांडग्याचं. हा, करून बघा शेठजी घरी गेल्यावर. हे कातड्या, हा ना, याला हाडवैर म्हणतात, हाडवैर. वाल्मिकीजीच्या आश्रमाचं वैशिष्ट्य सांगताना, मोराच्या पायामध्ये साप फिरत होता, गायीच्या मानेवरती मान वाघ टाकत होता, सापाच्या फणाच्या सावलीमध्ये दुपारची विश्रांती उंदीर घेत होता. असे पशु जिथं वैर विसरले होते, हा परिणाम वाल्मिकीजींच्या तपाचा होता. जनावरावर झाला, आमचा माणसावर होत नाही. कधी कधी कौतुकानं माळ घालतोय गाई गाई, आणि मग 2 महिन्यानं त्याचा मित्र भेटतो. महाराज तुम्हाला काही कळलं का, काय काढली. आता 12 ते 4 तिथंच असते डाब्यावर, पुन्हा पहाटे येते, काढली माळ. अरे त्याचा काहीच दोष नाही. मग
त्याला काढून टाकावी वाटली भिशे साहेब, म्हणजे माळ घालणाऱ्याचं तप कमी पडलं. नाही तर त्याची काय ताकद आहे. वाल्मिकीच्या तपाचा परिणाम जनावरावर आहे जिथे वैर विसरलेले आहे, आणि तिथे ठिकाण विचारलं प्रभूंनी. मंत्र अगस्त्यजीला, राहण्याचं ठिकाण वाल्मिकीजीला. इथून सुरुवात झाली. जाण्याचा रस्ता भारद्वाजजीला. 3 ऋषीला 3च प्रश्न अख्ख्या 14 वर्षात. जाने का रस्ता बताओ. भारद्वाजजींनी आपल्या शिष्यांना हाक मारली. 50 सकाले जरे बाकीचे अभ्यास करा. 4 थांबा. मुनी बटू 4 असंगत. 4 शिष्य प्रभूला वाट दाखवायला भरत महाराज. 4 शिष्यच का, 4 शिष्य हे 4 वेदाचं प्रतीक. आणि कोणताही महात्मा, कोणताही साधू, कोणताही संत रस्ता सांगेल तो वैदिक रस्ता. वेदमार्गे मुनी गेले, त्याची मार्गे चाले. वैदिक. ओके ओके, सगळे ओके. अरे 4 शिष्य रस्ता दाखवायला. पुढे यमुना माई लागली. यमुना माईच्या अलीकडून 4 शिष्य आणि भारद्वाजजीचे 4 शिष्य आणि तो गुहक यांना वापस केलं 5 जणाला. आता राम, लक्ष्मण आणि सीता तिघे पुढे. डोळापुढे चित्राना खळखळ 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 वाहणारी माई यमुना. यमुना माईला दशरथजी नमस्कार केला. रामचंद्रानं यमुना माईला नमस्कार करता करता जगाच्या बापाचं रडणं सुरू झालं. आता दोघाला कोडं पडलं, सीता आणि लक्ष्मणजीला. आपोआप परिणाम होतो. लक्षात घ्या, कुटुंब प्रमुख जर रडला तर घरातला सगळा परिवार, नातवापासून म्हातारीपर्यंत कोणी जेवत नाही, कोणी कोणाशी बोलत नाही. नातू जेवत नाही, सुना जेवत नाही, मुलं जेवत नाही, म्हातारी जेवत नाही. का? कुटुंब प्रमुख रडतोय. हा ब्रह्मांडाचा मालक रडतो. काय झालं असेल विचारायचं कोणी. सीतामाईनं इशारा केला. लक्ष्मणजी पूछो ना क्या तकलीफ है, सरकार को रो रहे. लक्ष्मणजी जवळ आले. भैया तबीयत बिगड़ गई क्या? नहीं. रो रहे? मग तो हुनके देऊन. भैया पहले दिन आप ऐसे रोने लग गए तो 14 साल मेरा और भाभी का क्या होगा भैया, हमें कौन संभालेगा. अगर रोने का कारण बताया लखन तो आपको अच्छा नहीं लगेगा. मैं नाराज नहीं हूँगा भैया. तो बोलो क्यों रो रहे. माँ जमुना का पानी देखा ना रे. हाँ, आज मेरे भरत की याद आई. ऐसा ही श्याम वर्ण वाला मेरा भरत है लखन, और दुनिया कुछ भी कहे इतना निर्मल है मेरा भरत जितना जमुना का जल निर्मल है. जरा विचार करा. सगळे जग म्हणतं ज्याच्यामुळे राम वनवासात गेला तो पहिल्या दिवशी भरताच्या आठवणीनं रडतो. यमुना माई पार केली. पुढे निघाले. कसेही चालत नाही. आगे राम लखन मुनी पाचे तापस बेस बिराजत काचे उभविषे सोवती कैचे जीव ब्रह्मबिचे माया जैसे. असं करीत करीत वाल्मिकीजीच्या आश्रमात आले. आणि वाल्मिकीजीला विचारलं राहण्याचं ठिकाण. तेव्हा वाल्मिकीजींनी रामचंद्राला एकंदर 14 ठिकाणं सांगितली. जिनके श्रवणे समुद्रे समाना, कथा तुम्हारी सुबह सरी नाना. जिनके श्रवणे समुद्रे समाना, कथा तुम्हारी सुबह सरी नाना. जिनके श्रवण समुद्र समाना, कथा तुम्हारी सुभग सरी नाना. जिनके श्रवण समुद्र समाना, कथा तुम्हारी सुभग सरी नाना. भरी निरंतर होईन पूरे, हरि निरंतर होईन पूरे. तिनके दिए तुम कहे गृह रूरे. तिनके हिए तुम कहु ग्रह रूरे. लोचन चातक जिनके राखे, लोचन चातक जिनके राखे. रहे ईद
धरे सजन धरे अभिलाषे रहे धरे सजन धरे अभिलाषे लोचन चातक जिनके राखे लोचन चातक जिनके राखे रही दरस जन धर अभिलाषे रही दरस जन धर अभिलाषे काम क्रोध मद मानन मोहा काम क्रोध मद मानन मोहा लोभन क्षोभन रागन द्रोहा लोभन क्षोभन रागन दोहा जिनके कपट दंभ नहीं माया जिनके कपट दंभ नहीं माया तिनके हृदय बसवु रे गुराया तिनके हृदय बसवु रे गुराया जिनके सवाद समुद्र जिनके समुद्र समान कथा तुम्हारी सुभग सारी नारा कथा तुम्हारी सुभग सारी बस हे कळलं तुम्हाला पुढचा. दशरथ राजे 14 ठिकाणं सांगितली, पण सुरुवात भिशे सरकार कानाजवळून. श्रीरामा, ज्याचे कान समुद्रासारखे, तुमचं राहण्याचं पहिलं ठिकाण समुद्रासारखं कान म्हणजे त्याचा गुणधर्म घ्यायचा. हे नीट समजून घ्या. रामायण समुद्राचा गुण आहे, त्याच्यात सगळ्या नद्या भरून येतात, एकाही नदीला वापस करत नाही, आणि समुद्र कधी पाण्यानं पूर्ण भरत नाही. तसं रामा, जन्मचा जन्म कानानं तुझी कथा ऐकली, पण त्याच्या कानाची आयुष्यातही तृप्ती झालीच नाही. हे तुझं राहण्याचं पहिलं ठिकाण, याला म्हणतात समुद्रासारखे कान. ज्याची जीवा हंसिणी आहे, हंसा धर्म त्याच्याकडे पाणी मिश्रित दूध ठेवत फक्त दूध ग्रहण करतं, पाणी राहू देतं. तसं सार आणि असार ज्याला कळालं, आणि सार म्हणजे तुझं नाम अखंड त्याच्या जिभेला आहे, त्याला हंसिणी म्हटलेलं आहे. ते तुझं राहण्याचं दुसरं ठिकाण. ज्याचे नेत्र चातकासारखे आहे, चातकाचा धर्म आहे, चातक जमिनीवरचं पाणी पित नाही, मेघातून थेंब पडला तर वरच्यावर प्राशन करतो. चातक पक्षाचं सारखं लक्ष मेघाच्या थेंबाकडे लागलेलं असतंय. एका पारध्यानं तर तहानलेला चातक मारला, तहानलेला आसाराम, आणि तो हाजी नाही, तो पडला तलावात. नीट ऐका आता. हे तहानलेला होता भिशे सरकार, पारध्यानं मारला बाण, पडला तलावात. तहानलेला तलावात पडला, तरी मरताना उलटी चोच करून मेला. का? जमिनीवरचं पाणी प्याल्याचा कलंक चातक जातीला लागू नये. ते फक्त थेंब वरून पडला तर प्राशन करता येते. त्याचं सारखं लक्ष चातकाचं मेघाच्या थेंबाकडे लागलेलं असतं. रामा, तसे जन्मभर ज्याचे नेत्र तुझ्या दर्शनासाठी आतुरलेले आहे, हे तुझं राहण्याचं तिसरं ठिकाण. अशी 14 ठिकाणं आहे. आता सरळ सरळ घेतो. हां, जय हनुमान. सरळ सरळ घेऊ आता. बस. दुसऱ्याच्या संपत्तीनं ज्याला आनंद होतो, हे नीट आहे का? आपल्याला होतो का? ठीक आहे, होत असेल तर आनंदच आहे. ते 4थं ठिकाण समजायचं. दुसऱ्याच्या संपत्तीनं ज्याला आनंद आहे, हे 4थं ठिकाण. दुसऱ्याच्या विपत्तीनं ज्याला दुःख आहे, हे 5वं ठिकाण. जिथे अतिथीचं पूजन आहे, हे 6वं ठिकाण. रात्रंदिवस तुझं भजन आहे, हे 7वं ठिकाण. शिवाचं पूजन हे 8वं ठिकाण. जिथे काम नाही, क्रोध नाही, मद नाही, मोह नाही, लोभ नाही, मत्सर नाही, हे 6 विकार. 8 आणि 6 14 ठिकाणं एकंदर सांगितली. पण लौकिकदृष्ट्या रामा, चित्रकूटाच्या पायथ्याला वाहणारी मंदाकिनी नावाची नदी, त्या नदीला काठाला आपण निवास करा. वाल्मिकीला नमस्कार करून राम लक्ष्मण सीता तिघं निघाले. चित्रकूटाच्या पायथ्याला वाहणारी मंदाकिनी नावाची नदी, त्या नदीच्या तटाला 2 पर्णकुट्या तयार झाल्या, एक सीतारामासाठी, एक लक्ष्मणासाठी.
वृक्षारोपण झालं, सगळे प्रभूच्या भेटीसाठी येऊ लागले. आता एकमेकाला प्राणाच्या पलीकडे सांभाळण्याचा तिघाचाही प्रयत्न आहे. आता तुलसीदासजी कथा बदल करतात. आता रामचंद्र शेठजी चित्रकूटावर आले, वास्तव्य सुरू आहे. आणि ते 5 जण वापस केले ते यमुनेच्या पलीकडून. 4 शिष्य भारद्वाजजीचे, तो गुहक आणि केवट यातला फरक लक्षात घ्या. केवट म्हणजे नावाडी आणि गुहक म्हणजे भिल्लाचा राजा प्रभूला सोडायला गेला होता, वापस केले. ते 4 शिष्य भारद्वाजजीच्या आश्रमात थांबले. आता गुहकजी, एक पुढचा प्रसंग पहा. गंगेच्या काठाला आले आणि गुहकजी नुसतंच उभं राहून दृश्य पाहू लागले. का 3 दिवस झाले होते तरी नावाडी घरी नाही गेला, नावेतच बसून आहे. दोर तसाच झाडाला बांधलेला आहे, ज्या भागाला प्रभू उतरले तिकडेच नाव आहे. आणि मग गुहकाने विचारलं, केवट अरे 3 दिन हुए घर नहीं गया? रडू लागला. कुछ अनहोनी घटी क्या परिवार में? जी नहीं. रोता क्यों? जिस दिन से रामचंद्र को देखा उस दिन से संसार देखने की इच्छा नहीं हो रही मालिक, पागल बन गया हो. आप तो भाग्यशाली, आपको साथ ले गए भगवान. अरे मैं भी कहा भाग्यशाली, मुझे भी तो लौटा दिया. अरे भगवान की इच्छा में इच्छा मिलाना भक्तों का धर्म होता है भाई. चल उस पार ले चल. नावेत बसवलं, पलीकडे नाव गेली. दोर झाडाला बांधला. गुहकजी उतरले. नावाड्यानं पागल झाल्याप्रमाणे आरडावरडा सुरू केला. बरंचजी, केवट लोग, गंगा तट के निवासी, मेरे जात भाई, अरे मुझे मदत करो. 5-50 नावाडी आपापल्या नावेचा दोर झाडाला बांधू बांधू पडत आले. कौनसी मदत चाहिए? नैया को उठाव. सगळ्या नावाड्यांच्या मदतीनं नाव उचलली. गंगेच्या पाण्यानं नाव स्वच्छ धुतली. स्वतः आंघोळ केली. रानातली फुलं आणली. नावेला फुलं वाहली. नावेला 5 प्रदक्षिणा घातल्या. नावेला साष्टांग दंडवत घातला. आत्ता गुहकाला राहवलं नाही. विचारलं, क्यों भाई, धंधा नहीं करने का? जी नहीं. अरे बाल बच्चे परिवार गुजरान कैसी करोगे? बेक मागूंगा. गुजरान कैसी करोगे? बाल बच्चे परिवार. लक्षात आलं ना तुमच्या? तिथंच होता मुद्दा. अजिबात डोकं चालू नका. बरोबर गुरुजी येऊ द्या, नाही तर दुसरी गुरुजी येऊ द्या, पण तिथून पुन्हा तिथंच. बेक मागूंगा. धंधा क्यों नहीं करने का? इसलिए जिस नैया को भगवान के पाँव लगे उस नैया को संसारी लोगों के पाँव नहीं लगने देने की मेरी माता है, मेरी देवता है. 14 साल पूजा करते रहूँगा. ये नैया नहीं है सरकार, तो भगवत प्राप्ति का साधन है. ये फूटी टूटी नैया मेरे गरीब के पास नहीं होती तो मुझे भगवान नहीं मिलता. बरं का रविदास? अरे कोणत्या वेळेला साधन कोणतं प्रभू प्राप्तीसाठी ठरल सांगता येत नाही. नाही तर गिरी गुरुजी महाराष्ट्रभर विणे लटकून आहे दशरथजी विक्रीसाठी दुकानात. महाराष्ट्रभर दुकानात विणे लटकून आहे, पण जो विना तुकोबाराच्या गळ्यात लटकला तो प्रभू प्राप्तीचं साधन झालं आहे ना. किती चिपळ्या विक्रीला आहे, पण नामदेवाच्या हातात ज्या चिपळ्या आल्या त्या पांडुरंग प्राप्तीचं साधन झालं. सुरदासजीची 1 तारी प्रभू प्राप्तीचं साधन झालं. एवढंच नाही गुरुजी, मीराबाईच्या पायातलं घुंगरू, नाही तर घुंगरं पाहिलं नाही का तुम्ही? घुंगरू, मीराबाईच्या पायातलं घुंगरू भिसे सरकार प्रभू प्राप्तीचं साधन झालं. राष्ट्रसंताची खंजेरी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज माहिती आहे ना तुम्हाला? खंजेरी शेवटचं भजन तिथं झालं गिरी गुरुजी, पंढरपूर जुने हनुमान मैदान. पुन्हा भजन नाही, कॅन्सर झाला होता तुकडोजी महाराजांना. राष्ट्रसंत तुकडोजींना पदवी का? केवळ राष्ट्रासाठी जन्मभर भजन केलं. गोऱ्या लोकांचा जमाना, पण रक्त तापून द्यायचे तुकडोजी महाराज. जवान पोरायचं रक्त तापून द्यायचे. गोरे अधिकारी असले तरी एकदा खंजिरी वाजली वीरश्री संचरायची सगळ्या जवानांच्या अंगात. आणि खंजिरीतूनच भजन करून गोऱ्या सरकारला आव्हान द्यायचे. अंग्रेज इथून सुरुवात असायची. जमाना त्यांचाच. हमें मत घबराओ, एक दिन आपको भारत छोड़ के जाना ही पड़ेगा. आप कहोगे कि इनके पास क्या है? पत्थर के हम बाम बनाएंगे, भक्त बनेगी सेना. भजन कसं वाटतंय तुम्हाला?
दगड आहेत ना आमच्या देशात, दगड, त्याला आम्ही ॲटम बॉम्ब समजू. आणि जेवढे आमचे भक्त आहे ती मिलिटरी. तुकडोजीचं भजन. पत्थर के हम बाम बनाएंगे, भक्त बनेगी सेना. जवानाला उपदेश. घाबरला का तरुण गड्या रे, तुझा पुढारी आला गड्या रे, तुझा पुढारी आला गड्या रे. देवाला आवाज द्यायचे. कधी येशील मन मोहना पाहण्या, भारत आपुला पुन्हा. अरे म्हणून राष्ट्रसंत राष्ट्रसंत उगाच आहे का? दारूबंदीवर बोलताना खंजरीचाच वापर. अरे वाहवार्य दारूची नशा आली, अवदशा हुशारी गेली, कंगाल जाहला देश गुलामी आली. जन्मभर बस जाऊ द्या इथून. गुरुजी तुम्ही आल्यामुळे वाढले प्रकरण. मी का सांगितलं? खंजरी. शेवटचं भजन. कॅन्सर झाला होता. 2 आणि फुल गर्दी. एकादशीला भजन असायचं दरवर्षी पंढरपूरला आषाढीच्या. आणि फुल गर्दी झाली. कॅन्सर झाला होता राष्ट्रसंताला. आणि 2 माणसांनी धरून आणलं स्टेजवर. लोकांना कळलं आता भजन होत नाही. बसले. अरे का गुरुजी खंजिरीवर थाप मारली. टाळाचा कडकडाट झाला. 2 तास राष्ट्रसंतांनी भजन केलं. शेवटचं भजन पंढरपूरचं. भजन केल्यावर पुढचं ऐका. खंजरी ठेवली, त्याच्यावर डोकं टेकवलं. जन्मभर राष्ट्रासाठी भजन करणारा राष्ट्रसंत पंढरपुरात खंजिरीवर डोकं ठेवून रडला. आणि खंजिरीला सांगितलं, ती वराडची भाषा, मायबाई. खंजरीला बरं का, मायबाई समाजासाठी खूप बदललंय तुला, खूप बदललं, पण या तुकडोजीला क्षमा कर, उद्यापासून त्रास नाही देणार. ठेवली. पुन्हा नाही हात लावला. आपण लक्षात घ्या. गिरी गुरुजी तुम्ही भागवत कथा करता. भगवान श्रीकृष्णाने गोकुळ सोडलं. अरे फक्त गोकुळ सोडलं का बेशे सरकार? काय सोडलं? गोपिका सोडल्या, वृंदावन सोडलं, गोवर्धन सोडला, यमुना सोडली, बोटाला धरून चालणं शिकवणारी माय यशोदा सोडली, लालन पालन करणारा बाप नंद पाटील सोडला, काठीवरचं घोंगडं ते खांद्यावरचं घोंगडं सोडलं, गुरु राखायची काठी सोडली, मस्तकाची पट्टी सोडली, त्याच्यातला मोराचा पीस सोडला, आणि कमरेला खोवलेली बासरी खाली ठेवताना जगाचा बाप रडला. लक्षात घ्या. मुरली नोहे केवळ बाण, तिने हरिला माझा प्राण, संसार केला दाना दिन, आहारे सावळ्या कैची. अरे पुन्हा नाही वाजवली, पुन्हा मुरली नाही वाजवली. शंख वाजवला अर्जुनाच्या रथावर, मुरली नाही. एवढं सोडताना जगाचा बाप रडला. द्वारकेचा राजा झाला ना गिरीगुरुजी, तरी माय यशोदेच्या आठवणीनं रडायचा. तुम्ही असं समजू नका. दूर से देखे तो समुंदर, दूर से देखे तो समुंदर, नजदीक जाके देखे तो प्यासा बहुत लगता है. वैसे दूर से देखे तो भगवान श्री कृष्ण, नजदीक जाके देखे तो जसोदा के लिए रोता बहुत है. एवढं सोडलं. आज तुकडोजींनी खंजिरी सोडताना ढसाढसा रडायला सुरुवात केली. का? ती खंजिरी नाही, प्रभुप्राप्तीचं साधन. मीराबाईचं घुंगरू नाही, प्रभुप्राप्तीचं साधन. सुरदासजीची एकतारी नाही, प्रभुप्राप्तीचं साधन. नामदेवरायाच्या चिपळ्या नाही, प्रभुप्राप्तीचं साधन. तुकोबारायची विना नाही, प्रभुप्राप्तीचं साधन. तसं नावाडी म्हणतो, हे नाव नाही, भगवत प्राप्तीचं साधन आहे. हे नाव गरिबाजवळ नसती तर ब्रह्मांडाचा धनी मला मिळाला नसता. आजपासून 14 वर्षे मी नावेची पूजा करील, याच्यात कोणाला बसू देणार नाही. त्याच्या भक्तीला नमस्कार केला बरं का गुरुजी. कोणी? गोहकाणे. आता पुढचे प्रसंग थोडासा झाला, 1 तास संपला. असंच काय जादू आहे दशरथ पाटील, लगेच संपत होतास. तडजी आता 2च राहिले.
तरी काळजी नसावी भरत महाराज, काळजी नसावी, लोभ असावा ही विनंती. शृंगवेरपूरला आले, त्यांचं नगर आहे गोहकाचं, तिथूनच रामप्रभू सोबत गेला होता ना. आणि शृंगवेरला पुढे आले ना भरत महाराज, पुढचं दृश्य पाहिलं गिरीगुरुजी, लट 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 कापत होता गोहक. का काय दिसलं? सुमंत प्रधानाचा रथ भिसे सरकार अजून याच्याच गावात उभा आहे. नुसता रथ उभा नाही, घोडे तसेच जुंपलेले 6 दिवसापासून. नाही तृणचरही न पिवई जल, हे 2 शब्द तुलसीजींचे आहे. नाही तृणचरही, 6 दिवसात घोड्यानं गवत खाल्लं नाही, न पिवई जल, पाणी प्याले नाही घोडे. सुमंतजी खाली बसले, जमिनीवर डोकं टेकलं चाकाला, अश्रू सुकले, डोळे मिटले. गोहकाने खांद्याला हात लावून हलवलं, सुमंत बाबा, सुमंत बाबा. सुमंतजीने डोळे उघडले आणि त्याच्या चरणाला मिठी मारली. लाजून गेला गोहक, मागं सरला. ये क्या करते हो बाबा, 6 दिन हुए, अयोध्या गए क्यों नहीं? तो अकेला नहीं, तुम्हारे पूरे बस्ती वाले शाम सुबह दोपहर मुझे यही सवाल पूछ रहे, अयोध्या क्यों नहीं गए, अयोध्या क्यों नहीं गए, अयोध्या क्यों नहीं गए. आज मेरा सवाल है, आप लोगों ने देखी क्या रे अयोध्या? नहीं बाबा, अरे मेरा जन्म अयोध्या में हुआ, कितनी खुशी थी, नाच रही थी अयोध्या, हमारा राजा रामचंद्र हो गए, हम उसकी प्रजा. खाली रथ ले जाने का दिल नहीं गो कि एक काम करो. क्या बाबा? गंगा के तट पर झोपड़ी बना दो. क्या करोगे? झोपड़ी में राम का भजन 14 साल करूंगा. और ये भी सुनो, भजन करते करते 14 साल के पहले मर गया तो मेरे अंत्य संस्कार नहीं करना, इस मुर्दे को उठाकर गंगा के पानी में फेंक देना. अगर जिंदा रहा तो इस रथ में बिठाकर मालिक को ले जाओगे, खाली रथ ले जाने के दिल नहीं. गोहक जी म्हणाले, बाबा मैं आपको उपदेश नहीं याद दिलवाता. कौन सी याद? ये 50 झोपड़े का गांव दिखाई देता आपको? हाँ, वो मेरा नगर है शृंगवेरपुर, और इस गांव का मैं मुखिया हूँ. और मुखिया की क्या जिम्मेदारी होती बाबा? क्या? प्रजा को संभालना, प्रजा को हिम्मत देना, प्रजा के आंसू पोंछना, ये मुखिया की जिम्मेदारी होती है ना. आप कहते हो दशरथ जी को मूर्छा आई है, भरत शत्रुघ्न अयोध्या में नहीं है, और पूरी प्रजा रो रही है. तो मेरा सवाल है बाबा, इस समय प्रजा को संभालने वाला आपके सिवा मुखिया कौन है? जाओ मुखिया की जिम्मेदारी निभाओ बाबा. बळच बसवलं गिरीगुरुजी रथामध्ये. कसं तरी बसवल्यानंतर रथाचे घोडे वळवले, सुमंतानं डोळे बंद केले. हळूहळू घोडे चालायला लागले, थांबले, पुन्हा चालतात, पुन्हा जास्त वेळ थांबले तर चाबूक मारतात. बिल्ल फट्टा आवाज झाला की सुमंतजी डोळे उघडून पाहतात, घोड्यावर वळ उठलेले, आणि मग हात जोडून विनंती करतात, बिल्ल लोग मारने की खुशी है क्या रे? एक काम करो, जितना मारना है उतना इस पापी सुमंत को मारो, और इस गूंगे प्राणियों ने तुम्हारा क्या बिगाड़ा है? इन अश्व को राम विरह का कितना दुख हुआ केवल सुमंत जानता है भाई. असं करीत आता पुढचे प्रसंग पहा. रथ अयोध्येपर्यंत आला. प्रसंग दिवसाचा आहे. सुमंतजीने विचार केला, दिवसा प्रवेश केला तर प्रत्येकजण मला प्रश्न विचारणार आहे. आणलं का रामाला, आणलं का लक्ष्मणाला, आणलं का सीतेला, मी कोणाला काय उत्तर देऊ? त्यापेक्षा अयोध्या झोपू देतो, रात्रीचे 12 वाजू देतो, आणि मग प्रवेश करील. रात्री 12 वाजता सुमंतजीनं रथ अयोध्येत प्रवेश करता झाला. कोणी झोपलं नव्हतं, सावध होते. जसा रथाच्या चाकाचा खडखडाट ऐकला, प्रजा सावध झाली. सुमंतानं डोळे उघडले आणि भोवताल पाहिलं. शेठजी, सुमंताच्या डोळ्यावर विश्वास बसेना. मी अयोध्येत आलो का स्मशानभूमीत? कारण 6 दिवसापूर्वीची अयोध्या, केळीचे खुंट उभे केलेले, तोरणं आंब्याच्या पानाची, गुड्या उभारलेल्या, रांगोळ्या दारामध्ये, ठेवणीतले कपडे काढून सज्ज झालेले प्रजाजन, फुलवाती पेटलेल्या आरत्या, प्रसन्न वदन. आज केळीचे खुंट आडवे पडले, तोरणं तुटलेली, गुड्या उतरलेल्या, पाय घासून रांगोळ्या मिटलेल्या, 6 दिवस आंघोळ्याने कपडे मळलेले, 6 दिवसात जेवण नाही, चेहरे उतरलेले, ही अवस्था. पहिलं लक्ष जनावराच्याकडे गेलं. वन जाता रघुनंदन, गायीचे गळती लोचन, अश्व गज करती रुदन, दुःखे पाषाण उलताती. गायी रडत होत्या, हत्ती रडत होते, घोडे रडत होते.
प्रजाजन तळमळत होते. एवढ्यात माय कौसल्याच्या रडण्याचे ध्वनी सुमंताच्या कानी आले. रात्री 12ला अरे माझ्या श्रीरामा मनमोहना मेघ श्यामा विवळ सांडुनिया आम्हावना दुर्गमा केवी जासे बाळ माझा केविल वाणी कुठे पिशील बाळा पाणी कसा कोपला कैवल्य दाणी परतून ये रे श्रीरामा. अरे माझ्या रघुनंदना नको जाऊ बाळावना मजाला प्रेम पाना कोणा पाजू राघवा. सुमंतजी एवढे रडले की या माऊलीचं कोण्या शब्दात सांत्वन. नेहमीच्या सवयीनं घोडे रथ ओढतात. महालापुढे रथ आला. प्रचंड गर्दी. रात्री 12ची घटना आहे. सुमंतजी उभे झाले आणि गर्दीवर रागावले. पाहता काय माझ्याकडे, या पाप्याला मालकाजवळ घेऊन चला. 2 सेवक धावले. उतरवलं सुमंतजीला. अंगणात पोहोचले असेल सुमंतजी. रडणाऱ्या माय कौसल्याजवळ बसलेली सुमित्रा देवीनं सांगितलं, कौसल्या ताई रडू नका, आपला बाबा आला, सुमंत बाबा. ताडकर उठली माय. रात्री 12ला सुमंतानं खाली मान घातलेली आहे. सुमंताला विचारलं नाही. बाळाच्या भेटीसाठी उतावीळ झालेली आई ताड 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 ताड. आणि जेव्हा गिरी गुरुजी बाहेर, पुढची माणसं रथाच्या बाजूला सरकली. 25 फुटाहून घोड्यानी आई पाहिली. आईनं घोडे पाहिले. बरोबर ओळखलं, रथाच्या घोड्यानी आपल्या परमेश्वराची माय आहे. तुलसीजी म्हणतात ते जोडीनं माना उलट्या हलवायचे कौसल्येकडे पाहून. घोडे का इशारा कशाचा. महल में जाओ माँ, रथ के पास मत आओ, किसी को नहीं लाया, सर पटक पटक के रोना पडेगा माँ, जाओ महल में. ते घोडे सांगायचे. तरी माय आली. आई आहे. पडदा बाजूला सारला ना. आत डोकावलं. राम नाही, लक्ष्मण नाही, सीता नाही. ज्या आशेवर जगली होती आशा संपली. थाड 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 डोकं चाकावर बदलून घेतलं टेंगुळ येईपर्यंत. सगळ्या तो समाज रडू लागला. पाहून पुन्हा रडत रडत माय कौसल्या घोड्यापुढे आली. उंच मानेचे घोडे. मोठा अपराध घडलेला व्यक्ती क्षमा मागण्यासाठी नतमस्तक होतो. दोन्ही घोड्यांनी एकाच वेळी जोडीनं माना वाकवल्या माय कौसल्याच्या पुढे. जोडीनं एक हात एका घोड्याच्या डोक्यावर ठेवला आईनं आणि एक हात एका घोड्याच्या डोक्यावर. आणि दशरथजी नुसते घोड्याच्या तोंडावून हात फिरवले माय कौसल्येनं. पाहिलं खाली. घय 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 धारा लागल्या घोड्याच्या डोळ्याला. घोडे बोलत नाही, त्यांचे अश्रू बोलतात. आईसाहेब लहान होते ना राम, आमच्याच पाठीवर बसायचे. आम्ही त्यांच्या आवडीचे. जंगलात फिरायला जायचं तर आमच्याच पाठीवर बसायचे. नवरदेव झाले त्याही दिवशी आमच्याच पाठीवर. आनंदामध्ये इतके दिवस आम्ही सहभागी झालो आईसाहेब. पण दुर्भाग्य यह है उस भगवान को बनवा छोड़ने का काम भी हमें पापी जानवरों को करना पड़ा माँ, तो भी हम जिंदे लौट करके आए माँ. इथे तुलसीजी प्रश्न विचारतात. जासु वियोग बिकल पशु ऐसे तो प्रजा मातुपी तुझी हे कैसे. ज्याच्या विरहानं रथाचे घोडे एवढे रडतात त्याच्या मायबापाची अवस्था कशी असेल. आणि म्हणून तुम्ही जगात कुठेही जा सेठजी, आपल्या देशापेक्षा पैशानं श्रीमंत देश जगात आहे. पण आताही 2024 साली संस्कारानं धनवान हिंदुस्थान सारखा देश शोधून सापडायचा नाही. संस्काराचं कारण भगवंतासाठी भरत महाराज माणसं रडतात यात नवल नाही. भगवंतासाठी जनावर ज्या देशात रडले तो देश हिंदुस्थान आहे. म्हणून म्हणावं लागलं नाथांना, भरत खंडी नरदेह प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती. आता माय कौसल्या आत आले. दृश्य पहा. सुमंतजी खाली मान घालून उभे आहे. त्याच्या पुढे कौसल्या माता. सुमंता एवढ्या शब्दानं त्यांचं रडणं सुरू झालं. मी रामाची माय आहे आणि आईच्या नात्यानं माझा एक प्रश्न आहे बाबा. 6 दिवसापूर्वी माझ्या रामाला वशिष्ठ गुरुजींनी काही नियम सांगितले होते. सुमंता, रामा उद्या राज्याभिषेक आहे बरं का. आज उपवास धरायचा, काहीच खायचं नाही, पाणीसुद्धा घ्यायचं नाही आणि झोपायचं नाही, दरबारच्या आसनावर बसून राहायचं. सुमंता, आदल्या दिवशी माझा राम गुरुजीनं उपवासी ठेवला. राज्याभिषेक नाही झाला, तसाच उपवासी उठला.
आणि वनवासात गेला. अरे मी माय आहे त्याची. काय खाल्लं होतं माझ्या रामानं तुम्ही लक्षात घ्या. तुम्ही कमाई करून येताना संध्याकाळी शेठजी चौघाचे प्रश्न 4 असतात. आल्या आल्या बाप विचारतो कितना कमाया, मुलगा विचारतो कितना बचाया, बायको विचारते कितना लाया, शेवटी माय विचारते बेटा कुछ खाया. हे एकच पात्र आहे जेवणाची चौकशी करणार. माय मेली, आनंद संपला. बस लक्षात एकच. अरे तुम्ही कितीही मोठा व्हा तरी आईच्या दृष्टीनं तुम्ही तिचं बाळ आहात. तुम्हाला नातवंड असू द्या पण असं मागं फिरून पहा आईकडे, तर आईला तुम्ही लेकरू आहे. तुम्हाला माहिती आहे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, त्यांची आई वारली पण आई असताना ते गुजरातमध्ये आईच्या भेटीला जायचे. एकदा आपल्याला ते दाखवलं टी व्हीला. जॅकेटवाले मोदी साहेब आणि पांढरी साडी नेसलेली म्हातारी, पांढरे केस झालेली, सुरकुत्या पडलेली माय, चिकटून बसले माय लेकर बाकड्यावर चिकटून बसले. बरं का गुरुजी. फुलपात्रभर पाणी दिलं आईनं साहेबाला. साहेबाने प्रेमाने ते पाणी घेतलं पण शेवटचा घोट घाईत घेतल्यामुळे पाणी गालावर उतरलं बेशे साहेब मोदी साहेबाच्या. म्हातारीनं लगेच साडीच्या पदरानं साहेबाचं तोंड पुसून दिलं. का तोंड पुसता येत नाही त्यांना? पंतप्रधान आहे भारताला. अरे भारताचा पंतप्रधान आहे पण मायला लेकरू आहे याकरता वेळ घेतली आपण. तुम्ही कितीही मोठा व्हा, नाही तर सगळ्या जगाचा सांभाळ करणारा भगवान श्रीकृष्ण आहे, रविदास आहे ना. पण गायीच्या मागे घोंगडण काठी घेऊन निघाला. माय यशोदा रडायला लागली आणि सोबत असणारे पोरं पेंद्या, वाकड्या, बोबड्या, सुदाम्या, श्रीदाम्या. आई साहेब माझ्या बाळाचा सांभाळ करा बाबा. सांभाळ मुरारी प्राण माझा, सांभाळ मुरारी प्राण माझा. सांभाळ मुरारी प्राण माझा, सांभाळ मुरारी प्राण माझा. जवळची खेळा जाऊ नका दुरी, जवळची खेळा जाऊ नका दुरी. सांभाळ मुरारी प्राण माझा, सांभाळ मुरारी प्राण माझा. जवळची जाऊ नका दुरी, जवळची खेळा जाऊ नका दुरी. सांभाळ मुरारी प्राण माझा, सांभाळ मुरारी प्राण माझा. यावरी उत्पात होता ते सकळ मोठे, यावरी उत्पात होता ती मोठे. ऋततील काट सांभाळावे, ऋततील काटे सांभाळावे, ऋततील काटे सांभाळ. जरा विचार करा गुरुजी, कोण आहे हा? सकळ जीवाचा करीतो सांभाळ असं ज्याचं वर्णन आहे. पण माय यशोदा गोपाळाला म्हणाली सांभाळा मुरारी. का? आईच्या दृष्टीनं बाळच. आणि हे महत्व मुलाला कळत नाही. दशरथ पाटील तुम्ही भाग्यवान आहे. कोणत्याच आईची इच्छा नाही लेकरू दूर जावं.
पोट भरायच्या निमित्तानं जावं लागतं. मग तिकडेच गेलं म्हणजे ते तिकडेच बंगला बांधतं, तिकडेच राहतं, तिकडेच. शेठजी, पण यात्रेच्या निमित्ताने जेव्हा तुम्ही तुमच्या जन्मगावाला येता, सर्वात जास्त आनंद आईला होतो. आई काठी टेकत विशेष सरकार गावात फिरते. नानी, आबाई, काकी, लेक आला माझा मुंबईहून, लेक आला, 3 दिवस राहणार आहे. काय आनंद आहे तिला. काय करून खाऊ घालू. कारण एक सूत्र आहे, सलाह लेना भाई की चाहे बैर हो, रास्ता चलना साफ चाहे फेर हो, रोटी खाना माँ के हाथ चाहे जहर. पुन्हा त्या पदार्थाला गोडी नाही ती. आईच्या हातची पिठलं भाकरी पहा, अमृताला लाजवेल एवढी गोडी असते. विशेष सरकार, एकदा माय मेली, ती पिठलं भाकरी जन्मभर खा, पुन्हा गोडी नाही. का? मायनं स्वयंपाक केलेला नसतो, त्या स्वयंपाकात लेकरासाठी आपलं प्रेम ओतलेलं असते. म्हणून रोटी खाना माँ. एखाद्या वेळेला पदार्थ चांगले झाले ना, भाऊ भाऊ तुटून पडतात, काही ठेवत नाही आईसाठी, तरी माय तांब्याभर पाणी पिऊन किचनमध्ये समाधानानं बसलेली असते. मोठ्या मुलाला संशय येतोच, तो जातो आत, पाहतं तर आई उपवासीच आहे. आई, आम्ही भाऊ भाऊ जेवलो, काहीच नाही ठेवलं तुझ्याकरता, तो उपवासी आहे. नाही बेटा. अगं भांड्यात काहीच नाही. नाही, मी उपवासी नाही. मग तुम्ही माझे लेकरं पोटभर जेवला का नाही? हा, तेव्हा माझंच पोट भरलं बेटा. याचं नाव माया, लक्षात घ्या. पहिली सवय. 3 दिवस तिच्या आनंदात जातात. माझा दादा आला, मुंबईहून आला. 3 दिवसाची यात्रा संपली. 4थ्या दिवशी ना दशरथ पाटील, मुलगा आवराआवरी करतो, सुटकेस भरतो, सामान भरतो. बारीक लक्ष मायचं. जातंय वाटतं आज जातंय वाटतं. आज डोळ्याला धारा लागतात. तयारी झाली की मुलगा पायावर डोकं ठेवून दर्शन घेतो. येतो आई. चालला का माझ्या राजा? आता कधी येशील बाबा? रजा मिळाली ना तर पुढच्या वर्षी येईल आई. हे बघ, नाही रजा मिळाली तर पुढच्या वर्षी नको येऊ. आता माझं खरं नाही, पिकलं पान आहे, कधी गळून पडल सांगता येत नाही. पुन्हा आपली भेट होईल नाही सांगता येत. पण माझी पांडुरंगाला प्रार्थना आहे, पांडुरंगा माझ्या दादाला कुठेही ठेवा, पण सुखाचा ठेवा. नाव माय. मी का सांगतो, पहिली चौकशी केली माई कौशल्य ने. कुछ खाया था मेरे बेटे ने. 3 दिन बीते बिनु जल पाना. 3 दिवस पाणी घेतलं नाही. एक तिथीच्या दृष्टीने बोलतो बरं का गिरी गुरुजी. रामचंद्र वनवासात गेले ते वैशाख शुद्ध षष्ठी आहे. कडक उन्हाळा आहे. हा, हे नीट आहे का? वैशाख शुद्ध षष्ठीला, षष्ठी सप्तमी न अष्टमी, आदल्या दिवशी बिना पाण्याचा, असे 4 दिवस एवढ्या उन्हाळ्यात बिना पाण्याचा राम होता. वनवासातले 3 दिन बीते बिन जलपाना. रैदास, वैशाख शुद्ध षष्ठीला राम वनवासात गेला. तिथून 6 दिवसांनी वैशाख शुद्ध एकादशीला राजा दशरथ मेला. मुलं मामाच्या घरी असल्यामुळे 2-4 दिवस त्यांना आणण्यात गेल्यामुळे दहन विधी वैशाख शुद्ध पौर्णिमेला झाला आणि दशरथ राजाची 13वी वैशाख वद्य अष्टमीला झाली. हे मुद्दे नीट लक्षात ठेवा, घरी गेल्यावर हिशोब करा. वैशाख शुद्ध एकादशी, दहन विधी पौर्णिमेला झाला. एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी, पौर्णिमा झाले 5 दिवस. आणि मग वैशाख वद्य अष्टमीला 13वी झाली. 8 आणि 5, बस घरी गेल्यावर हिशोब. ठोकाठोकी नाही, हे तिथीपत्रक सांगतो. एवढा कडक उन्हाळा, यासाठी तिथं नेलं तुम्हाला. त्या उन्हाळ्यात राम 3 दिवस बिना पाण्याचा होता. जब 4था दिन निकला मासृंग वेरपुर पहुंचे जाई, श्री भगवान फल कछु खाई. सफर कैसी हुई? श्रृंगवेरपुर तक थामा.
बाद में नैया और बाद में तीनों पैदल गए. शेठजी पायदळ शब्द माय कौसल्यानं ऐकल्याबरोबर आणि प्रश्न विचारू लागली. पहिलं तर रात्री 12ची गोष्ट आहे, पण आकाशाकडे पाहून माय कौसल्यानं सूर्याची प्रार्थना केली. पहिली सूर्यवंशी नारायणा सूर्यवंशी नारायणा सूर्यवंशी नारायणा सूर्यवंशी नारायणा माझा राघव येतो वना माझा राघव येतो वना माझा राघव येतो वना रघुनंदन पायी गेला रघुनंदन पायी गेला रघुनंदन पायी गेला रघुनंदन पायी गेला रतकार तू अनिला रतकार तू अनिला रघुनंदन पायी गेला रघुनंदन पायी गेला गेला रात्र माय कौसल्या आकाशाकडे पाहून रडत होती. सूर्यवंशी नारायणा माझा राघव येतो वना सूर्यवंशी दिनकरा तापू नको रे भास्करा. माझ्या बाळाला चटका बसणार नाही सूर्यदेवा, 14 वर्ष याची काळजी घे. मग जमिनीकडे पाहून नमस्कार करून माय रडली. अहो धरणी माय बहिणी सांभाळावा कोदंड पाणी. आता गिरीगुरुजी मालकाला निरोप द्यायचा आहे. रात्रीचे 12 वाजले. दशरथजी निचेष्ट पडलेले आहे, डोळे मिटलेले आहे. सुमंत जातात आणि सुमंताच्या मुखातले शब्द देखी सचिव जय जीव कही कीने उदंड प्रणाम देखी सचिव जय जीव कही कीने उदंड प्रणाम सुनत उठव व्याकुल नृपति कहो सुमंत कहा राम सियावर रामचंद्र की जय उमापति महादेव की जय पवन पुत्र हनुमान की जय बोलो रे भाई सब संतन की जय. देखी सचिव जय जीव कही कीने उदंड प्रणाम सुनत उठे व्याकुल नृपति खड़े हो गए. कहो सुमन कहा राम सियावर रामचंद्र की. मेरा राम का है, तीनों में से किसी को नहीं लाए सरकार. 14 साल के पहले कोई नहीं आएगा. नाश अवस्था बिगड़त चाली. राजे दशरथ जी मना ले कौशल्या कितना अभागा हूं. राम का राज तिलक नहीं देखा लेकिन भरत का भी देख सकता. मरने के बाद मेरे प्राण निकलने के बाद मेरे प्रेत को कई कई को स्पर्श नहीं करने देना देवी. मुझे सदगति नहीं मिलेगी. उस पापिनी ने मेरा श्री राम जंगल भेज दिया है ना. अवस्था पूर्ण बिगड़ी. दशरथ जी उभे झाले. रात्रि 12ला विचारू लागले. कौशल्या सामने वाली दीवार पर क्या? दीवार है. सुमित्रा दीवार है. सुमंता दीवार. झूठ बोल रहे आप लोग. सांग कौशल्य सामोरच्या भिंतीवर काय आहे? अहो भिंत आहे. सुमित्रा भिंत आहे. सुमंता भिंत आहे सरकार. अरे खोटे बोलताय तुम्ही.
ते बघा कौसल्ये, समोरच्या भिंतीवर चिता पेटली, त्या चितेमध्ये तिघ पेटत आहे, श्रावण त्याचे आंधळे मायबाप, आणि ते पेटणारे आंधळे मायबाप चितेतून माझ्याकडे पाहून हसतात. ते बघ राजा, आम्ही आमच्या पुत्राच्या वियोगानं मरतो, तू तुझ्या पुत्राच्याच वियोगानं मरसे. अरे आमचा श्रावण पाणी पाजायला नाही, मरायच्या वेळेला तुझं एकही पोर पाणी पाजणार नाही. आज कळलं कौसल्ये, मी देवाचा बाप असलो तरी केलं कर्म मलाही भोगावं लागलं. एकदा नाही 6 वेळा रामाचं नाव घेऊन राम राम कही, राम कही, राम राम कही, राम तनु परिहरि रघुबर बिरह, राहु गए सूरदास, राहु गए सूरदास, राहु गए सूरदास। 6 वेळा रामाचं नाव घेऊन दशरथजी गत प्राण झाले. सब रोवई राणी, रडारड सुरू झाली गेली. गुरुजी रात्र रडण्यात गेली. सर्वांना कळालं. साधू संत ऋषीमुनी दशरथजीच्या कलेवराला नमस्कार करू करू रडू लागले. शेवटी वशिष्ठ गुरुजी आले. वशिष्ठाच्या चरणावर डोका आपटून घेतलं. माय कौशल्या रडू लागले. गुरुदेव अभागिन हो गए, सूर्यास्त अयोध्या का हो गया, महाराज अनाथ बनाकर चले गए. रोना नहीं देवी, ये जिंदगी है, कभी कभी कड़वे घूंट पीने पड़ते हैं. अरे मेरी तरफ देखो देवी, मेरे कितने बच्चे मार डाले विश्वामित्र ने, तो भी जिंदा होना, अरे जीना पड़ता है. एक दिन सभी को जाना है. जिंदगी एक किराया ये का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको, मौत जब तुझको, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. सांझ के बाद होगा सवेरा, देखना है अगर दिल सुनेरा. देखना है अगर दिन सुनहेरा, देखना है अगर दिन सुनहेरा. ये सांझ के बाद होगा सवेरा, देखना है अगर दिल सुनेरा. देखना है अगर दिन सुनहेरा, हो देखना है अगर दिन सुनहेरा. ओ पाव फूलों से, पाव फूलों से, पाव फूलों से रखने से पहले तुझको कांटों पे चलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का
तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा। वाह, जरा विचार करा गिरी गुरुजी. मरण पावला तो कोण आहे? स्वर्गात गेल्यावर इंद्र उठून उभा राहत होता आणि अर्ध्या आसनावर बसवत होता. त्या इंद्राचा मित्र आहे, जगन्माता सीतेचा सासरा आहे आणि ब्रह्मांडाचा धनी त्याचा पुत्र आहे. तरी वशिल्यानं मरण चुकलं नाही. उलट 4 पुत्र त्या दशरथा, अंतकाळी एकही नव्हता. 4 पुत्राचा बाप राजा दशरथ मेला, पाणी पाजायला एकही नाही. प्रेताला दुर्गंधी येऊ नये म्हणून तेल नाव भरीन रूप तन्नूर राखा. तेलाच्या नावेमध्ये राजाचं प्रेत ठेवलं, कारण वारसदार पाहिजे अंत्यसंस्कारासाठी. आणि हे मामाच्या घरी आहे, दोन्ही भाऊ, 2 वनवासात, 2 मामाच्या घरी. डेड बॉडीजवळ कोण नाही. सेवक सज्ज केले, जेवढ्या लवकर आणता येईल तेवढ्या लवकर भरत शत्रुघ्नाला घेऊन या. पण कौसल्यामाई म्हणाली, इथं येईपर्यंत माझ्या भरताला राम वनवासात गेल्याचं दशरथजीच्या मरणाचं कळू देऊ नका. आता लँडलाईन आहे का भरतजी? हां, का मोबाईल? थोडा विचार करा. ज्या रात्री 12ला दशरथ राजे मरण पावले, त्याच रात्री 12ला भरत रडत होता मामाच्या घरी. काय संबंध? 1 मिनिटात सांगतो. त्याच रात्री एवढा रडतो मामा आले. युधाजित राजे, भांजे आधी रात है, क्यों रो रहा? बहुत बुरा सपना देखा मामा श्री. अरे सपने आते ही रहते. नाही मामा, हे स्वप्नशास्त्र आम्ही वशिष्ठ गुरुजीकडे शिकलो. त्यांनी शिकवलं, बाळांनो, ज्या रात्री असं स्वप्न पडतं, काळ्या वर्णाची स्त्री, काळच वस्त्र नेसलेली आहे, केस मोकळे सुटलेले आहे, सर्वांगाला तेल लावत आहे आणि आपल्याकडे पाहून विचित्र पद्धतीनं हसत आहे, समजायचं घरातल्या पुरुषापैकी कोणी दूर जातं अथवा कोणी कायमचं. सांगा काय चुकलं? दूर गेलं म्हणजे राम लक्ष्मण, कायमचा गेला राजा दशरथ. स्वप्न सांगतोय मामाला भरत. पुन्हा नाही झोपला. सकाळी स्नानादी कर्म आटोपलं, शिवाचं पूजन, अतिथीला भोजन, दानधर्म सुरू केला. असं काही वाईट घडू नये. आणि जेव्हा सेवक येतात त्याने नमस्कार केला, जितना जल्दी हो सके उतना जल्दी आपको बुलाया है. पुढे घोडे सेवकांचे, मागे भरत शत्रुघ्न. गिरी गुरुजी अयोध्येतल्या महाद्वारात, तोपर्यंत माहिती नाही, कळू दिलं नाही, पण महाद्वारात आल्यावर दशरथजी शंका आली भरताला. शत्रुघ्ना, हा दादा, आपण मामाच्या घरून यायचो, स्वागताला इथं 3 जण राहायचे गेटवर, आपले वडील, आपले 2 भाऊ. आपण बाबाच्या पाया पडायचो गेटवर, बाबा कवटाळून घ्यायचे आणि राम लक्ष्मण गळ्याला बिलगायचे. हो दादा, 3घही दिसत नाही रे, रुसलेत का रे आपल्यावर? इथून संशय. शत्रुघ्न मला, दादा कदाचित जास्त दिवस मामाच्या घरी राहिल्यामुळे रुसले असतील, पण मला माहिती आहे 3घाचंही प्रेम कैकईवर आहे. आपण असं करू दादा, कैकई मातेच्या महाली जाऊ, म्हणजे बाबाची भेट होईल, रामदादा लक्ष्मण दादाची भेट. म्हणून निर्णय बदलला, गेटवरून महाल घाटला कैकईचा. कैकई सजी आरती मुदित उठी धाय. आरती घेऊन ओवाळलं बरं का गिरी गुरुजी, बसायला दिलं, विचारलं, माझ्या माहेरचे सगळे सुखे आहेत? थोडा विचार करा. 2 पोरं सून वनवासात गेली, पतीची डेड बॉडी वाड्यातच आहे, आणि विचारते काय माहेरचं.
सगळे सुखे येत आहे, तुझी फार आठवण करा. भरताला एकाएकी आठवण झाली. ताडकन उठला, उभा राहून भरतानं पहिला प्रश्न कैकेयीला विचारला. कहा कहूँ तात, कहा सब माता, कहा कहूँ तात, कहा सब माता. कहाँ कहूँ तात, कहाँ सब माता, कहाँ कहूँ तात, कहाँ सब माता. कहा सिया राम लखन प्रिय भ्राता, कहा सिया राम लखन प्रिय भ्राता, कहा कहूँ तात, कहा सब माता, कहा कहूँ तात, कहा सब माता. कहाँ सिया राम लखन प्रिय भ्राता, कहाँ सिया राम लखन प्रिय भ्राता, कहाँ कहूँ तात, कहाँ कहूँ माता, माता कहाँ कहूँ तात, कहा सब माता, सब माता. मेरे पिताजी का है, मेरी माँ देवी कौशल्या सुमित्रा देवी का है, मेरे भैया राम लखन और भाभी जानकी का है. बेटा भरत धीरज धरो, बात तो पूरी बिगड़ गई थी रे, लेकिन मंथरा साथ में थी करके सुधार डाली. कौन सी बात बिगड़ी थी? मंथरा साथ में थी, तूने सुधार डाली. एकच वाईट झालं बेटा, तुझा राज्याभिषेक बघायला तुझा बाप नाही. माझा बाप? राज्याभिषेक? काय म्हणतेस काय तू? अरे पूर्वीचे 2 वर, एका वराने राज्य मागितलं तुला, एका वराने 14 वर्षाचा वनवास रामाला, तो गेला वनवासाला, सोबत पत्नी सीताही गेली त्याची, लक्ष्मणही गेला. सगळे मी चांगलं केलं बेटा, फक्त देवानं एक वाईट केलं, तुझा बाप मेला. ही पूर्वीपासूनची पद्धत आहे शेठजी. जेवढं चांगलं केलं ते कैकेयीनं केलं, आणि दशरथ मेला हे देवानं केलं. हे ठरलेलंच आहे. चांगलं झालं दशरथजी, पठ्ठ्यानं केलं. वाईट झालं देव कोपला, तो तेवढ्याच खात्यावर आहे का? हा, देव कोपला. आणि माझी तरी काय ताकद होती का रे भरता? भई सहाय मंथरा बिचारी, हे मंथरा मदतीला होती रे, म्हणून जमलं. भरताचा क्रोध अनावर झाला, तलवार उपसली. बोल, तू मागची जन्मातली कोण आहे? जब ते कुमत कुमत जे ठयऊ, खंड खंड भई हृदय न गयऊ, बर मागत मन भई नाही पीरा, गरीन जे मोर पडेव न किडा. तोंडात किडे नाही पडले का? तुझी जीभ नाही तुटली, मनाला पीडा नाही झाली? पापिनी, तू माझी माय नाही, मी तुझा पुत्र नाही. संबंध तोडला कैकेयी सोबत. त्याच वेळेला नटून थटून काही बक्षीस मिळेल म्हणून बिचारी आली. भिषेजी बिचारी अवसरी कुबरी ते वचन विभूषण विविध बनाए, उमगिलत तकी कुबर मारा, परिमोधर में कहत पुकारा, परिमोधर में कहत पुकारा. यही अवसर कुबरी आई, वचन विभूषण विविध बनाई, उमगिलत तकी कुबर मारा, परिमोधर में करत पुकारा, परिमोधर में करत पुकारा. अवसर कुबरी आई, वचन विभूषण विविध बनाई, उमगिलात तकी कुबर मारा, परिमोधर में कहत पुकारा. कुबर टूटे फूटक पारू, दलित दसन मुख रुधिर प्रचारु, दलित दसन मुख रुधिर प्रचारु. यही अवसर कुबरी आई, वचन विभूषण विविध बनाई, उमगिलात तकी कुबर मारा, परिमोधर में करत पुकारा. कुबर टूटे फूटक पारू, दलित दसन मुख रुधिर प्रचारु, दलित दसन मुख रुधिर प्रचारु, दलित दसन मुख रुधिर प्रचारु. त्याही अवसर कुबरीत आई, वचन विभूषण विविध बनाई. मंथरेला वाटलं आता भरत आला, राज्य मिळून दिल्याबद्दल मला बक्षीस देईल. नटून थटून आली, धावला शत्रुघ्न, बुटा भरली लात कमरड्यात. एका लातत कुबडं मोडलं, दात पडले, मस्तक फुटलं. एवढे 3 कार्यक्रम केले शत्रुघ्नाच्या एका लातनं.
तोंडातून रक्त येऊ लागलं आणि ती म्हणली, का मारता मला, का मारता, माझ्यामुळे तर मिळतं राज्य तुम्हाला. हे आगीत रॉकेल झाला. आता लगे घसीटनं धरी धरी झोटी, एका हातानं केस धरले आणि एका हातानं मारत होता आणि ती रडत होती. भरताला दया आली. भरतानं अशी मिठी मारली, शत्रुघ्नाला बाजूला, छोड़ दो भैया. अरे छोड़ दो उस बिचारी को. बिचारी नहीं, अयोध्या का नायनाट कुबड़ी ने किया है, कुबड़ी ने. ताकद लावून बाजूला घेतलं भावाला. किसको किसको मारेगा तू. और तेरा और मेरा दोनों का नसीब फूटा है अयोध्या में, तू किसको किसको मारेगा. चल उस गंगा में पाप धो डालेंगे माँ कौशल्या के पास. बरे का. आता पुढचे प्रसंग अगदी थोडक्यात. भरत शत्रुघ्न दोघंही भाऊ दशरथजीच्या कलेवर कवटाळून रडतात. माय कौशल्याजवळ दोघाही भावाचं खूप रडणं झालं. शेठजी वसिष्ठ आले. वसिष्ठानं समजूत काढली. नंतर प्रेतयात्रा निघाली. चंदनाची चिता स्वर्गाला जाण्याची शिडी असावी अशी रचण्यात आली. त्यावर दशरथजीचं कलेवर भरत शत्रुघ्ना करवी अग्निप्रदान. पित्या मृत्यूनंतर जो विधी करायचा पुत्राने अनेक प्रकारे वसिष्ठजींनी करवून घेतला. असे काही दिवस गेले, पण आता जास्त दिवस सिंहासन बिना राजाचं मोकळ ठेवता येत नाही. म्हणून मीटिंग बोलवली. मीटिंगमध्ये 21 लोक आहे. भिसे सरकार हिशोब करायचा आहे. तुम्ही नावं मी सांगतो. 2 मंडळे, 3 राण्या, 2 राजकुमार. एका मंडळात 8 सदस्य आहे. नियामक मंडळाचे 8, कार्यकारी मंडळाचे 8, 8 आणि 8 16, 3 राण्या 19, 2 पुत्र.